नमस्कार. डॉक्टर उदयनकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, आजच्या उदय निगडूकर शोच्या या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत ते धुरंधर 2. पाकिस्तान का मुस्तकबिल अब हिंदुस्तान तय करेगा. 19 मार्च या रोजी हा चित्रपट संपूर्ण जगामध्ये प्रदर्शित झाला आणि धुरंधर 1 हा चित्रपट प्रदर्शित झालेला बरोबर 90 दिवस होत असतानाच धुरंधर 2 मार्केटमध्ये आला आणि अपेक्षेनुसार त्यांनी बॉक्स ऑफिसवर धूम माजवली. आपल्या लक्षात येत असेल तर धुरंधर 1 रिलीज झाल्यानंतर धुरंधर 2 येत आहे याच्यावर मी स्वतः एक कार्यक्रम केला होता आणि त्याची लिंक या कार्यक्रमाच्या खालच्या फुटनोट्स मध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत. अर्थातच धुरंधर 1 हा एक प्रचंड मोठा सक्सेस घेऊन आला. असं सक्सेस की जे बॉलिवूडनी गेल्या कित्येक वर्षात पाहिलं होतं, किंबहुना हे आकडेच त्यांनी कधी पाहिलेले नव्हते. आता जेव्हा तुम्ही हे सगळं पाहत असाल त्यावेळेला धुरंधर 1 नी जवळपास 1500 कोटीचा गल्ला संपूर्ण देशात डिजिटल ओव्हरसीज मार्केट आणि भारताच्या मार्केटमध्ये कमावलेला आहे. साधारणतः 100 दिवसामध्ये इतका प्रचंड गल्ला कमावणारा हा एकमेव भारतीय चित्रपट बनला. एवढ्यावरच नाही तर ह्या चित्रपटाने बॉलिवूड मधल्या अनेक कुप्रथांना आणि कथ्यांना मूठ माती द्यायची सुरुवात केली. याला फार महत्व आहे. बॉलिवूडवर नेमकं राज्य कुणाचं? कॅन्डी फ्लॉस चित्रपटांचा जमाना संपला का? सुडो सेक्युलरिझम आणि नकली नॅशनलिझम याला अखेर आम्हाला उत्तर सापडलं का? खर तर सच्ची देशभक्ती आणि त्याची कहाणी कशी असते या सगळ्याचा लेखाजोखा धुरंधर 2 नी आपल्या समोर मांडला. हा जो चित्रपट आहे हा चित्रपट एक प्रकारे भारत विरोधी कथ्याला मूठ माती देतो आणि त्यामध्ये पाकिस्तानची इन्व्हॉल्वमेंट काय आहे, पाकिस्तानमध्ये भारत विरोधी कारवाया कशा केल्या जातात, रचल्या जातात याची सत्य कहाणी धुरंधर 1 आणि धुरंधर 2 यांनी आपल्या समोर मांडली आणि त्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेलं आहे. आपल्याकडे आतापर्यंत स्पाय थ्रिलर बऱ्याच आल्या, परंतु खऱ्या अर्थानं स्पाय थ्रिलर कुठली असेल तर ती धुरंधर 1 आणि धुरंधर 2 आहे. नाहीतर आतापर्यंत कुत्ते कमीने मैं तेरा खून पी जाऊंगा, तुम्हें पानी में डुबो डुबो के मारूंगा अशा चित्रपटांचे दिवस संपले. याची दवंडी जर कोणी पिटली असेल तर ती धुरंधर या चित्रपटांनी. एक प्रकारे प्रतिकात्मकता किंवा टोकनिझम याला या चित्रपटानं मूठ माती दिली आणि जे काही आहे या देशाच्या हिताचं आहे ते थेट मांडण्याची एक प्रकारे हिम्मत बॉलिवूडला या चित्रपटानं दिली. हे या चित्रपटाचं सर्वात मोठं यश आहे. एक प्रकारे रिअल लाईफचा तुकडाच तुमच्या समोर या चित्रपटातून मांडण्यात आला आणि त्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं, हेही तितकंच महत्वाचं आहे. एक प्रकारे असं म्हटलं पाहिजे की 2014 साली भारतीय राजकारणाने जसा आपल्या विचारसरणीत आणि आपल्या चॉईस मध्ये एक बदल केला आणि एक हिंदुत्ववादी सरकार या देशामध्ये आणलं, एक खंबीर सरकार या देशाच्या हिताकरता ठामपणे उभं राहणारं आणि 140 कोटी जनतेचा विश्वास संपादन करणारं सरकार लोकांनी निवडलं. तसाच टर्न जो आहे ना, तो टर्न आज धुरंधरच्या रूपानं बॉलिवूड घेतोय. ही त्याची सर्वात मोठी जमेची बाजू आहे आणि हे मी अत्यंत कॉन्फिडेंटली तुम्हाला असं सांगतोय. याचं कारण धुरंधर 2 याचे जे आकडे आता माझ्या समोर आहेत हा कार्यक्रम रेकॉर्ड करत असताना ते तुम्हाला सांगतो थक्क करणारे आणि अचंबित आहेत. इतर चित्रपटांचं सोडूनच द्या हो, परंतु धुरंधर 1 हा जो रेकॉर्ड ब्रेक करणारा चित्रपट होता त्याला देखील पहिल्या काही दिवसातलं कलेक्शन मागे टाकतंय आणि ते मागे तब्बल 265% मागे टाकतंय. इतकं प्रचंड मोठं यश या चित्रपटाला मिळालेलं आहे आणि हे सर्वात महत्वाचं आहे. धुरंधर 2 मध्ये काय नाही प्रेक्षक, धुरंधर 2 मध्ये चित्रपट यशस्वी होण्याकरता लागणारा सर्व मसाला आपल्याला दिसतोय, ठासून भरलेला आहे.
फरक एवढाच आहे, तो मसाला स्युडो सेक्युलरिझम आणि नकली नॅशनलिझमवर आधारलेला नाही, तर तो या देशातल्या अस्सल मातीतल्या सत्यावर आणि देशप्रेमावर आधारलेला आहे. नोटबंदी आणि 26/11चा हल्ला अशा अनेक गोष्टींच्या मागे नेमकं काय होतं याचं सत्य तुमच्या समोर हा चित्रपट अत्यंत रंजक, गतिमान आणि परिणामकारक पद्धतीने आणतो आणि त्याचबरोबर त्या काळात घडलेला भ्रष्टाचार देखील तुमच्या समोर उघड करतो. जेव्हा अ, असे सिक्वल बनवले जातात, ते प्रत्येक सिक्वल चालतोच असं नाही. अर्थात काही चालतात देखील. उदाहरणार्थ बाहुबली 2 हा बाहुबली 1 इतकाच गाजला. परंतु धुरंधर 2 नी सिक्वलचे सगळे रेकॉर्ड तोडले. आतापर्यंत हिंदी चित्रपट हा साधारणतः हिंदी बेल्टमध्ये यशस्वी झाला असं आपल्याला दिसायचं. परंतु तुम्ही तामिळनाडूचे आकडे घ्या, केरळाचे घ्या, कर्नाटकाचे घ्या, आंध्राचे घ्या, अगदी गुजरातचे घ्या, या सगळ्या मार्केटमध्ये सध्या धूम कोणी जर माजवली असेल तर ती धुरंधर 2 नी हे ह्या चित्रपटाचं सर्वात मोठं यश आहे असं मला वाटतं. साधारणपणे माझा अंदाज असा आहे की 100 दिवस पूर्ण होतील धुरंधर 2 ला, तेव्हा त्यांनी 2000 कोटीचा जगातला टप्पा डिजिटल आणि थिएटरमध्ये ओलांडलेला असेल आणि हे भारतीय चित्रपट सृष्टीसाठी अत्यंत आश्वासक असं आहे. साधारणपणे आठवड्याच्या एंडला शनिवार रविवारी कलेक्शन वाढतं, परंतु वीक डेज मध्ये, वर्किंग डेज ज्याला आपण म्हणतो, तेव्हा कोणत्याही चित्रपटाचं कलेक्शन थोडं खाली गेलेलं दिसतं. परंतु धुरंधर 1 आणि धुरंधर 2 मात्र याला अपवाद ठरतायत. याचं कारण प्रत्येक दिवशी कलेक्शनचे आकडे आणि वाढणारे आकडे अक्षरशः थक्क करणारे आणि अचंबित करणारे आहेत. अर्थात या सगळ्यामुळं पोटात कोणाच्या दुखलं असेल आणि पोटात गोळा आला असेल, तो खान मार्केटमधल्या लोकांच्या. आणि त्यांना विचार असा पडला असेल की लोकांच्या टेस्टमध्ये, चित्रपटाच्या अभिरुचीमध्ये असा एका रात्रीत काय बरं बदल घडला. आणि तोच तर खरा मुद्दा आहे. ही अभिरुची ही त्यांची खरी अभिरुची होती, परंतु त्यांना एक गुंगीचं औषध देऊन वेगळ्याच प्रकारचे चित्रपट आतापर्यंत दिले जात होते. आणि म्हणूनच धुरंधर 2चं हे मेगा ब्लॉकबस्टर होणं आणि शतकातला असाच एखादा यशस्वी सिनेमा म्हणून उदाहरण द्यायचं झालं तर धुरंधर 2 समोर येणं हे मला खूप आश्वासक वाटतंय. मला नेहमी असा प्रश्न पडतो की धुरंधर सारखे चित्रपट जनता आज का बरं उचलून धरते. मला खात्री आहे 20-25 वर्षापूर्वी जर हा चित्रपट बनला असता तर नक्की सेन्सॉरच्या कात्रीत अडकला असता आणि आपण देखील तो तेवढा स्वीकारलाच नसता. याचं कारण आता भारत बदलतोय आणि खूप मोठ्या प्रमाणात बदलतोय आणि म्हणूनच धुरंधर 2 हे खूप यशस्वी होताना आपल्याला दिसतंय. आणि म्हणून बॉलिवूड शांत आहे. बॉलिवूड मधले बिग विग्स यावर कोणत्याही प्रकारचं ट्विट, भाष्य, कौतुक करताना आपल्याला दिसत नाहीयेत. पण ऑडियन्सनी मात्र हा चित्रपट डोक्यावर धरला आहे. समीक्षकांनी याला काय म्हटलं याची त्यांना काहीही फिकीर पडलेली नाहीये. समीक्षकांची टीका तरी काय आहे हो. मी या सगळ्या टीका एकत्र गोळा करून पाहिल्या आणि माझ्या लक्षात आलं की आसाम, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळा आणि पुद्दुचेरी याच्या निवडणुका तोंडावर आहेत म्हणून हा चित्रपट रिलीज करण्यात आला. याच्यासारखं तद्दन हास्यास्पद कारण पुढे उभं करण्यात आलंय. तर दुसरं तितकंच हास्यास्पद कारण म्हणजे आजवर ईदेच्या दिवशीच चित्रपट प्रकाशित करणार असा पायंडा पाडणाऱ्या खानला चक्क चपराक लावत ईदच्या तोंडावर हा चित्रपट रिलीज करण्यात आला, हे देखील अनेकांना खुपतंय. तर अतिक अहमद हा जो उत्तर प्रदेशातला कुख्यात गुंड होता, त्याच्याशी साधर्म्य नव्हे, अगदी तसाच्या तसा हुबेहूब दिसणारा प्रसंग या चित्रपटात आहे, हेच अनेकांना पटलेलं नाहीये. तर काही जणांना हे जस्टिफिकेशन वाटतंय. आणि जस्टिफिकेशन कशाचं? तर नोटबंदीचं आणि त्याच्याकरता हा चित्रपट बनवलेला आहे. खरं तर अँटी पाकिस्तान, अँटी माफिया, अँटी नॅशनल अशा सर्व इकोसिस्टीमवर हल्ला चढवणारा हा चित्रपट जर निर्माण झाला तर एका सच्च्या भारतीयाच्या पोटात दुखायचं नेमकं कारणच काय? प्रचारकी चित्रपट आहे ही टीका कितपत योग्य आहे? मला सांगा, प्रचारकी चित्रपट काही पहिल्यांदा बनतोय का?
आणि दुसरी गोष्ट म्हणजे अँटी पाकिस्तान चित्रपटाची आम्हाला एवढी ॲलर्जी काय? खरा प्रॉब्लेम आहे तो ह्या चित्रपटातून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा उजळपणे दाखवली गेली आहे आणि मोदी द्वेष त्यामुळेच उफाळून आलाय. दुर्दैवानं त्याला एक गोष्ट समजत नाहीये आणि ती म्हणजे प्रतिमा उत्कट आहे, उजळ आहे म्हणून ती तशी दिसलेली आहे. या चित्रपटात दाखवली म्हणून ती उजळ झालेली नाही, हा त्यातला फरक आहे. प्रेक्षको लक्षात घ्या, 26/11चा मुंबईवरचा हल्ला आणि या देशामध्ये तब्बल 60,000 कोटीच्या खोट्या नोटा घुसवून या देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं जे एक षडयंत्र होतं, ते षडयंत्र या चित्रपटाने समोर आणलेलं आहे आणि ते या चित्रपटाच्या यशाने लोकांनी स्वीकारलंय हे आपल्याला या चित्रपटातून दिसतं. आर्टिकल 370 असेल, हा चित्रपट किंवा केरला स्टोरी, काश्मीर फाईल्स, उरी, धुरंधर 1, धुरंधर 2 असे चित्रपट आता निर्माण होत आहेत आणि ते लोक स्वीकारतायत. यातून कथ्य उघड करणाऱ्या चित्रपटांची एक मालिका तयार होते, एक लाट येते, हे फार महत्वाचं आहे. त्यातून खानाचे दिवस फना झाले हे फार डिस्टर्बिंग अनेकांना असू शकतं आणि तीच तर खरी मेख आहे. प्रेक्षको, 2004 ते 2014 या काळात दहशतवादी हल्ल्यात या देशात तब्बल 8,000 लोक मृत्युमुखी पडले. या सगळ्याला करारा जवाब दिला पाहिजे असं जनतेला वाटत होतं, परंतु तत्कालीन सरकारने ते केलं नाही. ते घडलं 2014 नंतर. मग सर्जिकल स्ट्राईक असेल किंवा पुलवामा नंतर केलेला बालाकोटचा हल्ला असेल, पहलगाम नंतर झालेला ऑपरेशन सिंदूर असेल, या सगळ्याला लोकांची पसंती होती. तेच आपल्याला या चित्रपटाच्या अप्रिसिएशन मधून दिसतंय. हा जनतेचा सरकारवरचा आणि सरकारचा जनतेमधला विश्वास हा एक्झम्पलरी आहे आणि म्हणूनच पंतप्रधानांना देशात आणि देशाबाहेर इतके प्रचंड फॉलोअर का मिळतात याचं कोडं आपल्याला उलगडेल. इथं पहिल्यांदा या देशामध्ये रिअल हिरोजचा सन्मान केला जातोय, त्यांना सेलिब्रिटी बनवलं जातंय. मग ते पद्म पुरस्काराचे विजेते असतील की ज्यांनी समाजामध्ये खरोखरच काम केलंय, अशांचा सन्मान केला जातो. आणि चित्रपट देखील कोणाचे बनतायत तर ज्यांनी या देशाकरता अक्षरशः तळ हातावर शीर घेऊन वर्षानुवर्ष शत्रू राष्ट्रात राहून या देशासाठी कार्य केलं, त्यांचा सन्मान या चित्रपटातून होतोय. अर्थात अशा रिअल हिरोजना कधी मॅक्सेसे अवॉर्ड मिळणार नाही, कारण ते रवीश कुमार आणि केजरीवाल यांच्यासाठी राखीव असतं हे आम्हाला आपल्याला कळलंच असेल. माझा मुद्दा तो नाहीये प्रेक्षको, मुद्दा आहे तो फक्त चित्रपटाचा नाहीये, चित्रपट यशस्वी होण्याचा नाहीये, तर भारतातल्या बदललेल्या वातावरणाची आपण नोंद घेणार आहोत की नाही आणि हे बदललेलं वातावरण नाकारणारी व्यवस्था एक्सपोज झालेली बघणार आहोत की नाही, त्याची नोंद घेणार आहोत की नाही, हा खरा मुद्दा आहे. भारतातलं वातावरण 75 वर्षात जे होतं ते आपल्या समोर आहे. ज्यांनी आपल्या 75 वर्षाच्या काळात असंख्य प्रोपोगंडा चित्रपट करायला चित्रपट सृष्टीला भाग पाडलं, त्यांना आज कळत नाहीये की धुरंधर 1 आणि धुरंधर 2 याचा विरोध नेमका कशा करता करायचा. याचं कारण पाकिस्तान विरोधी चित्रपटाला आपण विरोध कशा करता करायचा याचं संयुक्तिक कारण ते देऊ शकत नाहीयेत. स्वातंत्र्यानंतर कला, साहित्य, चित्रपट निर्मिती या सगळ्यावर कम्युनिस्ट, सोशलिस्ट अशाच लोकांचा पगडा होता. त्यांनाच धार्जिणे चित्रपट बनवले जायचे. अगदी नेहरूंच्या काळातही चित्रपटातले व्हिलन कोण होते तर उद्योगपती. का तर ते देशविरोधी, कामगार विरोधी दाखवले गेले. त्यानंतर जमाना आला तो डॉनचा. अंडरवर्ल्ड डॉन हे देशविरोधी दाखवण्यात आले, पण प्रत्यक्षात मात्र दाऊद इब्राहिम ठरवायचा चित्रपट कोणत्या विषयावर बनणार, त्याचं लेखन कोण करणार, त्याचा विषय काय असणार, त्यातले हिरो हिरोईन कोण असणार, गाणी कोण लिहिणार, संगीत कोण देणार आणि ते चित्रपट डिस्ट्रीब्यूट कसे केले जाणार. दाऊदच्या पैशावर बनलेल्या चित्रपटाचा जमाना संपला आणि आता दाऊदच्या दुष्कर्माचा पाढा वाचणारे चित्रपट यायचा जमाना सुरू झाला. हा भारतातला सर्वात मोठा बदल आपण लक्षात घेतला पाहिजे.
अर्थात कलावंतांची मुस्कटदाबी होते ही तर ओरड नेहमीचीच आहे. पण नेहरूंच्या काळात ती मुस्कटदाबी होत नव्हती असा दावा करणं किती फोल आहे हे आपल्याला मजरू सुलतानपुरी यांच्यावरून लक्षात येईल. मजरू सुलतानपुरी एका कवितेमध्ये नेहरूंचं साम्य किंवा त्यांची तुलना ही हिटलरशी केली होती म्हणून तब्बल 2 वर्ष त्यांना जेलमध्ये काढायला लागलेली होती. एवढंच काय तर किशोर कुमार याची गाणी आणीबाणीच्या काळात रेडिओ स्टेशनवरनं आपल्याकडे प्रसारित करण्यात येत नव्हती. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो मूळ गाभा आमच्या संविधानात होता तो पहिल्यांदा कोणत्या पंतप्रधानाच्या काळात बदलला गेला हे जरा तपासून पहा, मग तुम्हाला मी काय म्हणतोय ते कळेल. प्रॉब्लेम काय झालाय माहितीये का? आज तुमच्याच हत्याराने तुम्ही गारद होताय आणि हेच या विरोधकांना स्वीकारता येत नाहीये. आतापर्यंत असत्याला सत्याच्या आणि प्रचाराला कलेच्या स्वरूपात सादर करून पद्म पुरस्कार आणि सर्व सोयी सुविधा सवलती मान मरातब मिळवायचे दिवस होते आणि तेच आता गेले म्हणून एक बेचैनी आहे. म्हणूनच काही लोकांना या देशात राहायला असुरक्षित वाटायचं. पण हा जो भारत आहे ना नवा, तो निडरपणे सत्य मांडतो आणि इतकंच काय ते सत्य स्वीकारतो देखील. आणखीन एक मुद्दा समोर येतोय आणि तो म्हणजे असे चित्रपट म्हणे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निर्माण करतायत. खरंच जर असं होत असेल तर त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे. याचं कारण आजच्या काळात बॉलिवूडमध्ये निडरपणे सत्य मांडणाऱ्यांच्या बाजूनं सत्ता स्थापन करू शकणारे उभे राहत आहेत. ही एक फार मोठा आश्वासक संदेश धुरंधरच्या निमित्तानं समोर जाणार आहे. याचं कारण सत्य बोलणाऱ्यांची हिंमत धुरंधर वाढवतोय आणि हे त्याचं खरं मोठं यश आहे. आणि म्हणूनच की काय एक मोठा वर्ग धुरंधर 2च्या विरोधात शड्डू ठोकून उभा राहिलाय. एकीकडे प्रेक्षक त्याला स्वीकारतायत तर दुसरीकडे हा चित्रपट कसा चुकीचा आहे, भारत पाक शांतीच्या विरोधात आहे, अशा प्रकारची हिंसेला बढावा देणारा आहे, अशा प्रकारची कथ्य आपल्या समोर टाकली जात आहेत. 2015 नंतर सोशल मीडियाचा जमाना आला आणि इन्फ्लुएन्सर्स नावाची एक नवीन जात आपल्याकडे उदयाला आली आणि त्यातूनच एखाद्या प्रत्यक्ष आयुष्यातल्या गुन्हेगाराला तो ह्युमन बिईंग कसा आहे आणि तो भाईजान कसा आहे याच्या स्टोरीज मग प्रस्तुत करायला लागल्या आणि एक मॅन्युफॅक्चर्ड गॉसिप आणि त्याच्याद्वारे एखाद्या नटाला किंवा नटीला अगदी सातत्यानं लाईमलाईटमध्ये ठेवायचं एक शास्त्र विकसित केलं आणि त्याची एक लॉबी आली आणि ज्यांना हे जमलं नाही त्यांचा सुशांत सिंग किंवा ग्रेसी सिंग झाला. हे बॉलिवूडचं खरं सत्य होतं. तेच धुरंधरनं उद्ध्वस्त केलं. प्रेक्षक हो अगदी उद्ध्वस्त केलं. आणि हा चित्रपट PR एजन्सीनी नाही लोकांनी चालवलाय आणि तो सुद्धा ऑर्गॅनिक वर्ड ऑफ माउथनी. आज अनेक जण हा चित्रपट 2दा बघतायत, अगदी 3.5 तासापेक्षा जास्त कालावधीचा असूनही. हेच याचं खरं यश. बॉलिवूड मधली ही जी एक बेगडी स्युडो सेक्युलर नकली नॅशनलिझमची व्यवस्था होती ना, ती व्यवस्थाच आज धुरंधरनं उद्ध्वस्त केली. धुरंधरचा हा डबल धमाका हा चित्रपट आपण जरूर पहा आणि त्यावरच्या कॉमेंट्स आणि हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला त्याच्या कॉमेंट्स खाली जरूर लिहा. पाहायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. द उदय निरगुडकर शो. धन्यवाद.